गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. भरोण्या प्रेम ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण संताची पायी, संताची पायी ठेवी वेळोवेळा डोई. ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. तुका म्हणे तरे, तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे. ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण विठ्ठल विठ्ठल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां परस्पराश्लिष्टवपूर्धराभ्यां, नगेन्द्रकन्या वृषकेतनाभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. चौक भरेला आसनी, चौक भरेला आसनी, चौक भरेला, चौक भरेला, चौक भरेला आसनी, चौक भरेला आसनी, चौक भरेला, चौक भरेला. पाचारली कुलस्वामिनी, पाचारली कुलस्वामिनी, पाचारली कुलस्वामी, पाचारली कुलस्वामी. वैकुंठ वासिनी, वैकुंठ वासिनी, ओ वैकुंठ वासिनी, वैकुंठ वासिनी. धावोनी धडकरी ये, धावून धडकरी ये, धावोनी झडकरी ये. धावून धडकरी ये. रंगाये वो विठाई, रंगाये वो विठाई, रंगाये वो विठाई, रंगाये वो विठाई. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचे आण. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारे. भरणौ रघुबर बिमल जसु, जोधाय कुफल चारे. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय राम. राम सिया राम, सिया राम, जय राम.
करी संताच्या निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवावतार धरून ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा भगवंताकडं अलौकिक असं काहीतरी विशेष मागणं मागणारा 4 चरणांचा गोडसा अभंग आहे. अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. किम निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या धर्म मंडपामध्ये जमलोत ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने विशेषतः महान संत विभूती महान संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूज्य श्री स्वामी ब्रह्मलीन 108 मोहनानंद गिरीजी महाराज त्याचप्रमाणे श्री स्वामी महामंडलेश्वर 1008 अभिदानंद गिरीजी महाराज या महान साधूंच्या कृपा आशीर्वादाने या महान संतांच्या प्रेरणेतून सुरू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा त्रैदिनी कीर्तन महोत्सव सोहळा आई जगदंबेच्या आई सप्तशृंगीच्या प्रांगणामध्ये सुरू असलेला हा नवरात्र उत्सव जागर उत्सव आणि या अनुषंगानं या गावातील ग्रामस्थ हरिभक्त परायण विष्णुपंत सानप त्याचप्रमाणे आमचे प्रतीकदादा सानप यांच्या मार्गदर्शनातून यांच्या अनुषंगानं यांच्या आज्ञेतून माझ्या वाट्याला आलेली ही आजची जागराची सेवा. खरं तर हा अधिकार फार मोठा दिला तुम्ही मला. अचानक पहिल्यांदाच इथं बोलवलं इकडं बोलवलं ना अधिकार मात्र मोठा दिला. अगदी जागराची सेवा माझ्या आईवडिलांच्या पुण्याने आणि गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने मला इथे येऊन तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्याची संधी मिळते आहे हे मी माझं परमभाग्य समजते. आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप श्रोतजन वर्ग सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक महाराज मंडळी विशेषतः या ठिकाणी कीर्तन साथीकरता उपस्थित असणारे महाराष्ट्राचा लाडका आवाज हरिभक्त परायण नागनाथ महाराज गोरडे हरिभक्त परायण वैभव महाराज वेलजाळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती विशेषतः नतमस्तक होते. त्याचप्रमाणे मृदुंगाच्या साथीकरता उपस्थित असणारे मयूर महाराज पांडे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. आणि विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये समस्त कीर्तनकारांनी ज्यांच्यावरती विशेषतः प्रेम करावं आणि ज्यांनीही प्रत्येक कीर्तनकारावरती विशेषतः प्रेम करावं. अगदी माझ्यावरती सुद्धा स्वतःच्या लेकरावरती लेकराप्रमाणे प्रेम करणारे आपल्या परिसराला लाभलेले एक गोड रत्न गोड व्यक्तिमत्व हरिभक्त परायण साहेबराव महाराज राजगुरू या ठिकाणी बसले आहेत. त्यांच्याही चरणावरती विशेषतः नतमस्तक होते. आई सप्तशृंगीच्या चरणावरती नतमस्तक होऊन गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी कृपी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जरा लईच असे तिकडच्या आधी पार कवरेज क्षेत्राच्या बाहेर असे बसले बरं. तुम्हाला पावसाची भीती वाटते का नक्की कीर्तनकाराची भीती वाटते? अंधार
त्या अंधारात बसा ना तुम्हाला अंधारात यावं पुढं वाटतंय का? पुढं पुढं सरकून बसा म्हणजे तिला मला अंधार तिला भ्यावं वाटतंय उठा शिवाजी ये पुढं हो सुरे पहा मुळात तुम्ही आपण सारे फार भाग्यवान आहोत महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी असणारं अर्धशक्तिपीठ आपण जिला मानतो ती आदिमाया सप्तशृंगी माता जिच्या आपण कुशीमध्ये नांदतोय नव्हे तीच आदिमाया सप्तशृंगी इथे विराजमान झालेले आहेत आणि एक सांगू का तुम्ही हात बडबड करू नका बरं जाऊ दे उभं राहू दे हा शांत राहा एकदा जोरात टाळी वाजवा बरं या लेकरांकरता त्यांनी उभं राहून तुमचं भविष्य सुरक्षित केलंय बरं माझं बोलणं कळतं ना तुम्हाला आदिमाया सप्तशृंगी माता आदिशक्ती या ठिकाणी विराजमान आहेत मुळात देवीचं रूपच इतकं सुंदर आहे गेल्यानंतर मला आदिशक्ती मातेनं पहिल्यांदाच सांगितलं दीदी आधी सगळ्यांना एवढं सांग यांनी सगळ्यांनी ज्याची त्याची घरं राहण्याचं ठिकाण नीट करून घेतलं आणि माझंच ठिकाण नीट करीना माझं बोलणं लक्षात आलं का तुम्हाला हां आदिशक्ती मातेचं नव्हे समस्त गावकरी ग्रामस्थांच्या तरुण मंडळाचं म्हणणं असं आहे की आपल्या आदिशक्ती माते सप्तशृंगीचा मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे तेव्हा अगदी आजच्या कीर्तनाच्या सुरुवातीलाच तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती हे लेकरू प्रार्थना करताय असं समजा आधी पुढच्या वर्षी जर समजा मला बोलवलंच तर पुढच्या वर्षी मंदिर तयार झालेलं पाहिजे बरं होईल ना जोरात टाळी वाजवा एकदा म्हणजे मग होईल तयार असं जय देवी सप्तशृंगा अंबा गौतमी गंगा नटली बहुरंगा उटी शेंदुरंगा जय देवी सप्तशृंगा इतकं सुंदर रूप त्या आदिमायेचं आदिशक्तीचं आहे मुळात ही आदिशक्ती म्हणजे नक्की कोण हो पहा या अखिल विश्वामध्ये कार्य करीत असणारी या अखिल विश्वाच्या चराचरामध्ये ओतप्रोत व्याप्त असणारी ती आदिशक्ती जिचा आपण सगळे जागर उत्सव गेल्या 9 दिवसांपासून साजरा करीत आहोत मुळात ही शक्ती म्हणजे कोण हो तर देवी भागवतामध्ये वर्णन असं आलंय साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव अशी साक्ष देतात की आम्ही या अखिल विश्वाचं जे कार्य सांभाळतो आम्ही या अखिल विश्वामध्ये जे कार्य करतो ना ते कार्य करण्यामध्ये ही शक्ती जर आमच्या सोबत नसेल तर कोणतंच कार्य करणं शक्य नाही अगदी सांगू तुम्ही आपण सगळे इथं बसलोत उठतो बसतो चालतो खातो पितो सगळ्या क्रिया करतो पण या सगळ्या क्रियांमध्ये ती सूक्ष्म रूपानं संचार करते ती आदिशक्ती पहा आपल्या जर हातानं आपण काम करू शकलो नाही आपण पायानं चालू शकलो नाही आपलं शरीर निकामी झालं तर आपण काय म्हणतो माझ्यातली शक्ती गेली माझ्यात आता ताकद राहिली आपण असं कधी ऐकलंय का माझ्यातला शिव गेला माझ्यातला विष्णू गेला माझ्यातला कृष्ण गेला काय म्हणतो माझ्यातली शक्तीच गेली जी शक्ती तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये सूक्ष्म रूपाने संचार करते मुळात त्या शक्तीचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार स्वरूप आहेत या संपूर्ण विश्वामध्ये कार्य करीत असणारं कार्यरत असणारं ते परमतत्व तो परमेश्वर एकच आहे पण त्या परमतत्वानं त्या परमेश्वरानं जेव्हा जेव्हा जिथं जिथं जशी जशी गरज पडेल तेव्हा तेव्हा तिथं तिथं तसा तसा अवतार धारण केलेला आपल्याला पाहायला मिळेल पहा मग त्याच परमतत्वानं त्या परमेश्वरानं या अखिल विश्वाच्या कल्याणाकरिता या जगतामध्ये असणाऱ्या मानव जीवाच्या अंतःकरणामध्ये असणारा मोह नावाचा दैत्य त्याचा वध करण्याकरता जे सुंदर सगुण स्त्री रूप धारण केले ना ते स्त्री रूप म्हणजे आदिमाया मा परंबा भगवती अगदी आपण आपल्या सकल संत साहित्याचा विचार केला सकल संत साहित्याचा अभ्यास केला तर आपल्या सकल साधू संतांनी आई जगदंबेचं वर्णन केलेलं आपल्याला अनादि निर्गुण प्रकटली भवानी निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर मर्दनाला गोनी महिषासुर मर्दनाला गोनी विविध तापाची करावया धाडणी विविध तापाची करावया धाडणी भक्ताला की तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा गेळ आईचा जोगवा
जी निर्गुण आहे ती सगुण रूप धारण करून अवतरली, प्रगटली. आपण सकल संत साहित्याचा विचार केला तर मुळात सगळ्या संतांनी इतकं चालाखीनं वर्णन केलं विठुरायाचं, पण शब्द असे वापरले जणू अंबाबाईचं वर्णन करतात. पहा, तुकोबारायांचा अभंग आहे. आज तुकोबारायांनी सुद्धा एका ठिकाणी वर्णन केलंय. धाव घाली आई आता पाहते सकाळी, जनाबाईनं वर्णन करावं. ये ग ये ग ये ग ये ग विठ्ठाबाई माझे पंढरीचे आई. एवढंच नाही, ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केलं. पहा, तू विटेवरी सखये बाई करी कृपा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. लावण्य मनोहरी तू सावळे सुंदरी करी कृपा, तू सावळे सुंदरी करी कृपा. आता खरं खरं सांगा, तू विटेवारी सखये बाई हे वर्णन कुणाचं हो? असंच काहीसं चालाखीनं वर्णन केलं. पहा नाथ बाबांनी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, प्रत्येक महिलानं माझ्या माय माऊलीनं मला खरं खरं सांगा बरं, आषाढी कार्तिकीला कोण्या देवीचा गोंधळ असतो? तुम्ही वारीला जात नाही का कोणीच? आषाढी कार्तिकीला कोण्या देवीचा गोंधळ? आपल्या वणीच्या सप्तशृंगीचा ना? नाही, कोल्हापूरच्या अंबाबाईचा, पंढरपूरच्या विठुरायाचा. आणि त्याच अभंगामध्ये पुन्हा गोड वर्णन केलं पाहनाथ बाबांनी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटिवो. अख्ख्या जगतामध्ये माऊलीची आई जगदंबेची कोणतीही मूर्ती पहा आणि कोणतंही स्वरूप पहा, कर ठेवूनी कटिवो असं स्वरूप आपल्याला पाहायला मिळणारच नाही. पण तरी मात्र वर्णन असं का केलं? तर आपले सकल साधू संत नाथ बाबा, तुकोबाराया, ज्ञानोबाराया भक्तीच्या इतक्या परमोच्च अवस्थेला पोहोचलेत, इतक्या दिव्य स्थितीला पोहोचलेत की त्यांच्याकरता अंबाबाई आणि विठुराया वेगळे नाहीतच. त्यांनी अंबाबाईचं वर्णन करताना विठुरायाला समोर ठेवलं असं म्हणा, किंवा विठुरायाचं वर्णन करताना अंबाबाईला समोर ठेवलं असं म्हणा. अगदी आता इथं जो जो मनुष्य बसलाय, जो जो साधक बसलाय, जो जो भक्त बसलाय ना, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ही भावना निर्माण व्हावी की मी ज्याची भक्ती करतोय, मी ज्याचं नामस्मरण करतोय तो माझा विठुराया. आणि आता जिचा नवरात्र उत्सव सुरू आहे ना, ती माझी आदी माया जगदंबा परांबा भगवती, हे दोन्ही वेगळे नाहीतच. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा ना, याकरिताच देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा ज्ञानोबा तुकोबाच्या विठुरायाच्या हरिनाम संकीर्तनाचा जागर तुम्ही आपण सगळे करीत आहोत. पहा, आजचा जो अभंग आहे, आजचा अभंग आहे तुकोबारायांचा. इतका गोड अभंग, अगदी कोणीही अभंग हातामध्ये घेतला, पाहिला, वाचला तरी लगेचच तुकोबारायांचा भाव आणि तुकोबारायांचं मागणं स्पष्टपणे कळतंय. पहा, तुकोबाराय म्हणले कंठी राभो नाम अंगी भरोणिया प्रेम. मुळात आजचा दिवस आपल्या स्वतःच्या दृष्टीनं देवाकडं, परमात्म्याकडं, आई जगदंबेकडं काहीतरी मागण्याचं आहे. मग काय मागावं देवाकडं हेही कळलं पाहिजे. मुळात मागताना जरी आज आपल्याला मागायचं ना, आपल्या मुखातून, आपल्या तोंडातून मागायचंच नाही देवाकडं. देवाकडं मागताना आपण आपल्या मुखानं, आपल्या सामान्य वृत्तीनं जर मागायला गेलो तर मग नासकं कुचकं सडकं या संसाराचं नाशिवंत असं काहीतरी मागू. पण मागताना मात्र संतांच्या मुखातून मागितलं, संतांच्या अभंग समोर ठेवून मागितलं तर मात्र आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण संतांनी जेव्हा जेव्हा देवाकडं मागितलंय तेव्हा तेव्हा आपण मात्र स्वार्थी वृत्तीनं मागतो. संतांनी जेव्हा जेव्हा मागितलं तेव्हा स्वार्थी वृत्तीनं नाही मागितलं. संतांनी जेव्हा जेव्हा देवाकडं मागितलं तेव्हा या जगताच्या कल्याणाकरिता निस्वार्थ वृत्तीनं मागितलं.
मागितलं. अजून एक गोड वाक्य सांगेन पहा मी तुम्हाला. संतांनी देवाकडं मागितलं पण देवच मागितलं. एक सांगू, इथं मागताना ना आजच्या दिवशी देवाकडे आपल्या इच्छेनं नाही मागायचं, कारण आपली इच्छा इतकी बेकार आहे ती आपल्याला फक्त संसारामध्ये गुरफटून ठेवते. संतांच्या इच्छेनं मागायचं. नाथ बाबा म्हणले, तुम्ही तुमच्या इच्छेनं मागायला गेलात तर पडाल नरकाद्वारे. इच्छा मुरडीस पाहू नका, इच्छा गाण्यामध्ये असते पहा मुरडी. ती मुरडी इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर नाचते. इथं बसलेल्या त्या मुरडीच्या समोर बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतं ही माझ्याकडेच बघते आणि माझ्या करताच नाचते. ती इच्छा अशी आहे, ती मुरळी अशी आहे की इतकी आपल्याला मोहून घेते, इतकी आपल्याला आकर्षित करून घेते की तिच्याकडं पाहता पाहता आपल्याला खंडोबाचं दर्शन घ्यायचं सुद्धा ध्यान राहत नाही. नाथ बाबा म्हणले आपल्या जीवनामध्ये सुद्धा इच्छा अशीच आहे. इच्छा म्हणजे भगवंताची माया. ज्या मायेमध्ये तुम्ही आपण सगळे गुरफटतोय, ज्या मायेमुळे तुम्ही आपण सगळे संसाराला लागलो, संसारामध्ये गुरफटतोय. महाराज म्हणले ती इच्छा बाजूला सारा आणि परमार्थाला लागा. स्वतःच्या तुमच्या मानवी वृत्तीच्या इच्छेनं गेलात तर पडाल नरकाद्वारी, मात्र संतांच्या इच्छेनं गेलात तर संतांची इच्छा सांगितली पहा. याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मुळात आज मागण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्यानं मागचे 3 दिवस सेवा केली. माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? हां, आज अभंगाच्या माध्यमातून का होईना, तुकोबांच्या मुखातून का होईना, पण आज मागण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्यानं या सप्ताहामध्ये, या नामयज्ञामध्ये मागचे 3 दिवस सेवा केली. पण पहा, तुकोबारायांनी अखंडपणे सेवा केली, तुकोबारायांनी अखंडपणे नामस्मरण केलं, कायेनं वाचेनं मनानं सेवा केली. पण म्हणले नाहीत कधी की मी एवढी सेवा केली देवा, मी तुझं एवढं कार्य केलं. आपली स्थिती अशी आहे, आपण फक्त उद्याचा काला होऊ द्या, आपण फक्त या 4 दिवसामध्ये नुसतं चटई उचलण्याचं काम केलं ना तरी आपण काला झालं म्हणतो सप्ताह झाला, पण माझ्याचमुळं झाला. तुकोबारायांचं साधू संतांचं तसं नाही. साधू संतांनी अखंडपणे त्याची सेवा केली, पण म्हणले नाहीत देवा मी हे केलं, देवा मी हे तुझं एवढं नामस्मरण केलं, देवा मी तुझं एवढं कार्य केलं. ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये असावी. आपलं मात्र उलट आहे. तुकोबारायांची एवढी नितांत श्रद्धा पाहून, नितांत भक्तिभाव पाहून, नितांत सेवा पाहून तुकोबारायांच्या समोर देवानं प्रसन्न व्हावं आणि तुकोबारायांना म्हणावं, तुकोबा आता मी तुमच्या भक्तीवरती अति प्रसन्न आहे, तुमच्या सेवेवरती अति प्रसन्न आहे, आता काहीतरी मागा. तुकोबारायानं विचार केला, आपलं काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. मुळात संत काही मागतच नाही देवाकडे, पण तुकोबारायाने विचार केला जगाचा मालक आपल्या समोर हजर आहे ना, आपल्याला म्हणतोय घे काहीतरी माग. आता आपल्या दे म्हणण्याला अर्थ नाही, आता तो घे म्हणतोय ना,
मग त्याच्या घे म्हणण्याला अर्थ प्राप्त करून घ्यायचा आहे. मुळात तुकोबारायांनी देवाकडं मागताना नम्रतेनं मागितलं पहा. आजच्या अभंगाचं आपण निरीक्षण केलं तर तुकोबारायांनी शब्द वापरले. आलो पतित शरण. आपण सगळं करायला तयार आहे पण शरण जायला, देवाला शरण जायला तयार नाही. कोण्या सद्गुरूला, साधूला सुद्धा शरण जायला तयार नाही. कारण शरण जायचं म्हटलं की मग आपलं मोठेपण बाजूला ठेवायचंय आणि लहानपण धारण करायचंय. आपण मात्र लहानपण घ्यायलाच तयार नाही. तुकोबाराय अगदी देवावरही ज्यांनी सत्ता गाजवावी इतके अधिकार संपन्न झाले, इतक्या भक्तीच्या श्रेष्ठतेला उच्च कोटीला पोहोचले, तरी मात्र देवासमोर नम्रतेनं मागतायत. आलो पतित शरण असे शब्द वापरून. एक सांगू का, आपल्याला जर एखाद्याकडून एखादी वस्तू मिळवायची असेल, प्राप्त करून घ्यायची असेल, तर त्याच्याकडे वरचढपणानं मागण्यापेक्षा, शहाणपणानं मागण्यापेक्षा मला काही येत नाही, मला फार गरज आहे बरं, मला तुम्ही एवढी मदत करा बरं, असं नम्रतेनं मागितलं ना की मग कंजूसातला कंजूस जरी असू द्या समोर, तो आपल्याला न देणारी वस्तू सुद्धा काढून दिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांची स्थिती हीच आहे. तुकोबारायांनी सकल साधू संतांनी हीच ट्रिक वापरली. एवढ्या भक्तीच्या परमोच्च स्थितीला पोहोचले पण म्हणले नाहीत की मी एवढा ज्ञानी आहे, मी एवढा ज्ञान संपन्न आहे. मात्र देवासमोर जाताना अगदी दुबळ्यापणानं गेलेत, गरीबपणानं गेलेत, देवाचं लेकरू बनून गेलेत आणि शब्द पहा काय वापरलेत. आलो पतित शरण. शरण जायला आपण तयार नाहीत. शरण जाणं तर जाऊ द्या, आपण साधं इथल्या इथं पंढरीला जायला तयार नाही. कुणी जर आपल्याला विचारलं ना का हो बाबा चहूकडे इंग विश्रांती नाही कोठे, रात्र सळण कामक्रोध लोभशोणी, पाठी लागले ओढाळ, कवनामे शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. आपल्याला साधू संतांना ही जाणीव झाली संसार दुःखमुळे आहे याची, आणि मग साधू संतांना प्रश्न पडला आता या दुःखापासून मुक्त होण्याकरता कवना आम्ही शरण जाऊ. आपल्याला मात्र अजून दुःखाची जाणीव, आपल्याला हा संसार सुखरूप वाटायला लागलाय. त्यामुळं दुःखाची जाणीव न झाल्यामुळं आपण कोणा संताला, कोणा देवाला शरण जायला तयार नाहीच. या संसारातून, या दुःख रूप असणाऱ्या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर साधू संतांनी एकच मार्ग सांगितलं, म्हणले त्याला शरण जा, म्हणजे मुक्त या दुःखापासून आपल्याला कायमचं मुक्त करेन. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जावं पण फक्त वरपांगी भक्ती नको देवाला, फक्त वरल्या अंगानं असं शरण जाऊ नये, पूर्णत्वानं शरण जावं. पूर्णत्वानं म्हणजे कसं हो, अगदी पहा देवा, आपण जसं घरामध्ये काम करीत असताना, संसारामध्ये कार्य करीत असताना काया अख्खी संसारामध्ये झोकून देतो, मन सुद्धा संसारामध्ये झोकून देतो, वाचन सुद्धा अख्ख्या संसाराच्या बाता. तसं भक्ती करताना परमात्म्याच्या भक्ती मार्गाला लागल्यानंतर सुद्धा काया सुद्धा त्याच्या सेवेमध्ये समर्पित असावी. काया वाचा मन भक्तीमध्ये झोकून दिली पाहिजे. पण ही तीनही इंद्रिय असे आहेत, यानं केलं घडलं तर पुण्यच पुण्य आहे आणि याच तीन इंद्रियानं घडलं तर पापच पाप आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझी पूर्णत्वानं सेवा केली, पूर्ण भावानं तुला समर्पित झालो, कायेनंही सेवा केली, वाचेनंही सेवा केली, मनानंही सेवा केली, पण काया वाचा मनानं तुझी सेवा करता करता या संसार सृष्टीमध्ये जगत असताना, राहत असताना, वावरत असताना जर चुकून कधी या तीनही इंद्रियानं माझ्याकडून पाप घडलं असेल तर ते पाप धुतल्या जाईल असं काहीतरी दान माझ्या पदरात घाल. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे द्यावे काही
आपल्याला एवढा आनंद देतात ना, त्यांच्याकरता अगदी मोकळ्यापणाने टाळी वाजवायची. तरी टाळी वाजवली. ऐसे द्यावे काही दान. तुकोबर आहे देवाशी जणू संवाद साधतात. आता देवाला सांगतायत, देवा असं काहीतरी दान दे. मी पतित, मी पातकी तुला शरण आलो आहे. पतित म्हणतायत, पातकी म्हणतायत. मुळात तुम्ही आपण असे आहोत, आपण पावला पावलावर पाप करतो पण मान्य करीत नाही आपण पातकी आहोत. तुकोबरा यांच्या कडून कधी पाप घडलं असेल किंवा नाही, क्वचितच, पण तरीही मात्र देवाला शरण जाताना आधी स्वतःला पातकी म्हणतायत. का? कारण त्यांना माहिती आहे, ते जाणतायत आपण याच्यासमोर येडं बनून गेलो ना की तो आपल्याला लवकर जवळ घेईल, तो आपल्याला त्याच्या हृदयाशी कवटाळून घेईल. पतित म्हणजे पातकी. मग देवाकडे असं काहीतरी दान मागतायत तुकोबराया, ज्यानं आपली पातकं नाश पावतील, ज्यानं आपली पातकं पाप धुतल्या जातील. असं या जगतामध्ये असंच एकच साधन आहे, ज्या साधनानं पातकं नाश पावतात, पाप धुतली जातात. पहा, आपण कितीतरी वेळा अभंगामध्ये, हरिपाठामध्ये कितीतरी अभंग आहेत, कितीतरी प्रमाण आहेत. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. रामकृष्ण नाम सर्व दोष. जीवा तारण हरी एक. किंवा सोप्यात सोपं सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण सांगते पहा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. आपण त्याचं नामस्मरण केलं की आपली पापाची डोंगर असू द्या, पर्वत असू द्या, ती जळून खाक होतात. पण त्याकरिता आधी नामस्मरण केलं पाहिजे. तुकोबराय देवाकडं तेच मागतायत. देवा, तुझ्या नामस्मरणानं पातक जातात ना, मग तुझं हे नामस्मरण अखंडपणे माझ्या मुखामध्ये राहू दे. मुळात देवानं आता तुकोबरायांना प्रश्न विचारावा. अखिल विश्वाचा मालक ज्याचं नामस्मरण करावं, तो नामस्मरण, ज्याचं नामस्मरण, ज्याचं भजन, ज्याची भक्ती, ज्याच्याकरता तुम्ही आपण सगळे तळफडतोय, तळमळतोय, ज्याच्या भेटीची आर्तता तुम्हाला मला प्रत्येकाला आहे, तो विश्वाचा मालक आता तुकोबरायांच्या समोर हजर आहे, उभा आहे. आणि त्या देवाकडं म्हणावं, त्या देवाला मागावं, देवा तुझं नाम मुखामध्ये राहू दे, देवा तुझं नाम कंठामध्ये राहू दे. देवानं आता तुकोबरायला प्रश्न विचारावा, तुकोबा तुम्ही येडे का खुळे? ज्याचं नामस्मरण तुम्ही करतायत, नामस्मरण केल्यानंतर जो भेटतो तो देव, तो परमात्मा मी आता तुमच्या समोर उभा आहे, आणि तुम्ही आता पुन्हा मला मागतायत की तुझं नाम माझ्या मुखामध्ये राहू दे. तुकोबानं देवाला म्हणावं, देवा तुला काही समजत नाही, तू गप्प बस. कोणी म्हणावं? तुकोबानं. आपल्याला नाही बरं असं म्हणण्याचा अधिकार. का? कारण तेवढे अधिकार संपन्न, तेवढं प्रेम केलं देवावरती. आणि मग असं विचारल्यानंतर देवानं म्हणावं, का असं म्हणतायत तुकोबा? तुकोबांनी मग उत्तर द्यावा गोड. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. का? भगवंतापेक्षाही कधीतरी पटीनं श्रेष्ठ असं त्याचं नाम. एकदा असाच प्रश्न उपस्थित झाला रामसभेमध्ये. प्रभू श्री रामचंद्रांची सभा आहे आणि सभा भरलेले जे ते त्याच्या आसनावरती, सिंहासनावरती विराजमान आहेत, आणि सभेमध्ये चर्चेचा विषय सुरू आहे, प्रभू राम श्रेष्ठ की प्रभू रामचंद्रांचं राम नाम श्रेष्ठ. आणि अशी सगळी चर्चा सुरू असताना तेवढ्यात नारद मुनीचं आगमन झालं. आता नारद मुनी म्हणजे भक्तिशास्त्राचे प्रणेते, भक्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक. भक्तिशास्त्रामध्ये त्यांचा हात दुसरा कोणी धरू शकतच नाही, इतके गाढे अभ्यासक आणि इतके पारंगत. नारद मुनी आल्यानंतर मग मात्र सगळ्यांचं लक्ष नारद मुनींकडे गेलं आणि विचारलं, म्हणले आपल्याला उत्तर भेटत नाही ना, नारद मुनींना प्रश्न विचारू. सगळ्यांनी लगेचच रामसभेमध्ये प्रश्न विचारला. म्हणले, नारद मुनी आम्हाला एक सांगा बरं, राम श्रेष्ठ की राम नाम श्रेष्ठ? आता नारद मुनीला लगेचच उत्तर माहित आहे, पण नारद मुनीनं चालाखी केली. नारद मुनी म्हणले, आता जर यांना लगेच उत्तर दिलं ना, यांना माझं खरं पटणार नाही, मग यांना कृतीतून दाखवलं पाहिजे. म्हणून मग आता काय कृती करावी? नारद मुनीनं लगेचच माघार घेतली. म्हणले, असं करा, माझ्याकडे काय आता याचं लगेच उत्तर नाही, जरा 2 दिवस मला वेळ द्या, मी तुम्हाला सिद्ध करून देतो नक्की रामश्रेष्ठ की रामनाम श्रेष्ठ. ती सभा विसर्जित झाली, रामसभा विसर्जित झाली. नारद मुनीनं वेळ मागून घेतलाय 2 दिवसांचा. आणि सभा विसर्जित झाल्यानंतर नारद मुनीला लगेचच गाठलं हनुमंतरायाला. आता हनुमंतराया म्हणजे बुद्धिमत्तां वरिष्ठ, भक्तीमध्ये श्रेष्ठ, इतके श्रेष्ठ
की तुकोबारायांनी हनुमंतरायाला विचाराव्या काय भक्तीच्या त्या वाटा, आणि इतके भक्तीमध्ये श्रेष्ठ असणारे हनुमंतराया त्यांच्याजवळ जावा आणि नारद मुनींना प्रश्न विचारावा, सांगावं म्हणले हनुमंता मारुतीराया आपल्याला सिद्ध करायचं आहे राम श्रेष्ठ की रामनाम श्रेष्ठ, तेव्हा मला या कार्यामध्ये तुमची मदत पाहिजे, तुमची सहाय्यता पाहिजे. असं म्हणल्यानंतर मग हात जोडूनच हनुमंतराया मग लगेच सेवेकरता सादर असणारे हनुमंतराया तयार आहेत. म्हणले नारद मुनी तुम्ही फक्त आज्ञा करा, या सेवकाला लगेच सेवक कामाला तयार आहे. आणि अशा आज्ञा केल्यानंतर मग अशी प्रार्थना केल्यानंतर आज्ञा करावी नारद मुनीनं. म्हणले एकच करायचं, काय करायचं, उद्या जेव्हा रामसभा भरेल ना तेव्हा रामसभेमध्ये तू सगळ्यांना नमस्कार करायचा, पण मी सांगतो तसं कर, सगळ्यांना नमस्कार करायचा, विश्वामित्राकडे डुंकून सुद्धा पाहायचं. आणि या बहादराला हनुमंतरायानं असंच केलं. दुसऱ्या दिवशी रामसभा भरली, सगळ्यांना नमस्कार केला, विश्वामित्राकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही, साधा लांबून जयहरी सुद्धा नाही, तसेच जाऊन बसले रामचरणाजवळ. रामचरणाजवळ मात्र जाऊन बसले. आपली मानवी वृत्ती अशी आहे, आपल्या किती जण येऊन पाया पडलेत ना हे नाही आपल्या ध्यानात राहत, पण कोण आपल्या पाया पडला नाही तेवढं मात्र अगदी कंप्लीट ध्यानात राहतं. आणि त्या विश्वामित्रांचं सुद्धा तसंच झालं. पण आता सभेमध्ये कशी काय लगेच ॲक्शन घ्यायची म्हणून जरा शांतता धरली. तीही सभा विसर्जित झाली. नारद मुनीनं विचार केला आपला प्लॅन फ्लॉप जायला नको, आपण एवढं सगळं जमून आणलंय, आता मात्र विश्वामित्रानं काहीच बोलले नाही, काहीच केलं नाही, काही शिक्षा नाही, म्हणून गेले तडक नारद मुनी विश्वामित्रांकडं आणि विश्वामित्रांना सांगितलं म्हणले काय हो तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचे गुरु आणि तो हनुम्या तो मारुती प्रभू श्री रामचंद्रांचा सेवक, त्यानं आज अख्ख्या भर सभेमध्ये तुमचा एवढा घरघरीत अपमान केला तरी मात्र प्रभू शब्दानंही बोलले नाहीत. काय झालं म्हणे, अख्ख्या सभेमध्ये हनुमंतरायानं सगळ्यांना नमस्कार केला, सगळ्यांच्या चरणावर दंडवत घातलं, तुमच्याकडे जय हरी सुद्धा नाही, आणि तसेच जाऊन बसले रामचंद्राजवळ. आणि रामचंद्रांनी तुम्ही तर नाहीच काही बोलले, पण प्रभू श्री रामचंद्र सुद्धा शब्दानं काही बोलले नाही, तुम्हाला बरं सहन झालं. आता मात्र विश्वामित्राचा अहंकार अहमभाव थोडासा जागा करून दिला. नारद मुनीचं काम झालं. नारद मुनी मात्र निघून गेले. विश्वामित्र तडक निघाले प्रभू श्री रामचंद्रांच्या दालनामध्ये. प्रभू श्री रामचंद्रांकडे गेले आणि प्रभू श्री रामचंद्रांना सांगतायत हे राम तुमच्या सभेमध्ये न्याय नाही. काय झालं म्हणे, काही नाही, आज भर सभेमध्ये तुमचा सेवक तो हनुमंत तो मारुती त्यानं सगळ्याला नमस्कार केला, सगळ्याच्या चरणावर दंडवत घातला आणि माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, आणि तुम्हाला बरं सहन झालं. तुमच्या सेवकानं एवढा घोर अपमान केला माझा, तुम्ही त्याला चकार शब्दानं बोलले नाही, तुम्ही त्याला काही शिक्षा केली नाही. असं म्हणल्यानंतर मग प्रभूंनी हात जोडून उभं राहावं आणि म्हणावं माफ करा बरं, माझा हनुमंत भोळा आहे, चुकून झालं असेल. मग असं म्हणता म्हणता मात्र विश्वामित्रांचा राग पाहिला आणि प्रभूंनी सहजपणे बोलून जावं, आता गुरुदेव तुम्ही सांगाल ती शिक्षा करतो, पण माझ्या हनुमाला माफ करा असं म्हणतायत प्रभू. आता मात्र प्रभूंच्या ध्यानातच नाही. रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाय परिवचन न जाई. आणि मात्र प्रभू श्री रामचंद्रांनी वचन दिलं तुम्ही सांगाल ती शिक्षा करतो. मग काय शिक्षा द्यायची, म्हणून विश्वामित्रांनी सांगितलं म्हणले एकच शिक्षा. काय करायचं, तुम्ही तुमचा हा अतिप्रिय असणारा भक्त आहे ना हनुमंत, त्याला उद्या माझ्या समोर प्राणांत शिक्षा द्यायची. आता खरं खरं सांगा, फक्त पायाला हात लावला नाही, नमस्कार केला नाही म्हणून कुणी प्राणांत शिक्षा देत असतंय का? पण रामश्रेष्ठ की रामनाम श्रेष्ठ ही या जगताला पटवून देण्याकरता भगवंतानं जगाच्या मालकानं केलेली ती एक लीला. आणि विश्वामित्रांनी मग सांगितलं की आता याला प्राणांत शिक्षा द्या. मग काय करावं, प्रभू श्री रामचंद्र म्हणले आजचा दिवस जाऊ द्या, उद्या सकाळी करतो म्हणले, तुमच्या मनासारखं करतो. प्रभू मात्र अतिशय विचारग्रस्त आहे. प्राणाहून आवडता भक्त माझा हनुमंत, त्याला उद्या माझ्या हातानं मारायचं आहे. नारद मुनीला चाहूल लागली आणि नारद मुनी लगेचच गेले हनुमंतरायाकडं आणि हनुमंतरायाला म्हणतात हनुमंता मारुतीराया काय झालं ऐकलं का? काही नाही, विश्वामित्र गेले होते प्रभूंकडे आणि उद्या प्रभू श्री रामचंद्र स्वतःच्या हातानं तुम्हाला प्राणांत शिक्षा देणार आहेत. असं ऐकल्यानंतर मात्र तरीही प्रभू श्री हनुमंतराया अतिशय स्थिर. आता मात्र काय करावं, नारद मुनीने सांगितलं म्हणले काही नाही, मी सांगतो तसं करा. असं कोण म्हणताय आता? नारद मुनी. ऐकताय कोण? तुम्ही कीर्तनात आहे ना? नाही तर मग कीर्तनकार जमत आणि सगळी कोमत. नारद मुनीनं म्हणावं आता उद्या तुम्हाला प्रभू श्री रामचंद्र प्राणांत शिक्षा देणार आहेत. असं ऐकल्यानंतरही मात्र हनुमंतराया स्थिर आहेत. आणि मग असं ऐकल्यानंतर काय करावं, हनुमंतरायानं म्हणावं मी सांगतो तसं कर. आता खरं खरं सांगा बरं,
ज्याचं काल ऐकलं आपण त्याचं ऐकून उद्या जीव द्यायची वेळ येते, त्याचं आपण आज ऐकू का? अजिबात नाही. आपण सहजसुद्धा फुकटचा सल्ला कोणाचं घेत नाही. पण तरी मात्र हनुमंतराया शांत का? कारण हनुमंतराया जाणत होते आपण जरी बुद्धिमत्ता वरिष्ठ असलो, आता आपण जरी भक्तीमध्ये श्रेष्ठ असलो तरी आपल्यापेक्षा अनुभवानं कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहेत नारद मुनी. तेव्हा आता या घडीला त्यांचं ऐकणंच गरजेचं आहे. आपण इथंच कमी पडतो. आपण स्वतःचं शहाणपणा स्वतःचं ज्ञान दाखवायला जातो आणि ज्येष्ठांचं वरिष्ठांचं काही ऐकतच नाही. हनुमंतरायाच्या कृतीतून आजच्या या प्रसंगातून फक्त एवढं घेतलं ना तरी आपलं जीवन सार्थक आहे. नारद मुनीनं सांगितलं आणि हनुमंतरायानं ऐकलं. म्हणले नारद मुनीनं सांगितलं काय करायचं काही नाही. उद्या सकाळी उठायचं, सरयूचं स्नान करायचं आणि सरयूचं स्नान करून त्या नदीच्या तीरावरती गोल रिंगण करायचं आणि तिथं फक्त एकच नामस्मरण करायचं, राम 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 जय राम राम. आता विश्वामित्रानं उपदेश केला. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली आणि लगेच शरयूचं स्नान केलं हनुमंतरायानं. त्या नदीच्या तीरावरती गोल रिंगण पाडलं आणि त्या रिंगणामध्ये बसून अखंडपणे भजन करतायत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, स्नान करावा, शरीरच्या तीरावरती बसावं आणि एक भजन सुरू करावं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. अखंडपणे भजन सुरू आहे आणि हनुमंतरायाला शोधत आता दुसऱ्या सकाळी लगेचच विश्वामित्र आणि प्रभू श्री रामचंद्र आले शरीरच्या तीरावरती. हनुमंतराया दिसले आणि विश्वामित्रांना आज्ञा केली. म्हणले प्रभू राम, हे राम, तुम्ही मला काल वचन दिलं होतं त्याप्रमाणे आता वचन पूर्ती करा. विश्वामित्रांना आज्ञा केली. प्रभू श्री रामचंद्रांना हनुमंतरायाच्या दिशेनं बाण सोडला खरा, पण तो बाण हनुमंतरायाच्या दिशेनं जावं. त्या बाणानं हनुमंतरायाला प्रदक्षिणा करावी आणि परत माघारी यावं. पुन्हा प्रभू श्री रामचंद्रांनी बाण सोडावा, पुन्हा तो बाण जावा, हनुमंतरायाला प्रदक्षिणा करावी आणि पुन्हा परत माघारी येतंय. काहीतरी आश्चर्यचकित घडतंय, काहीतरी नवल घडतंय म्हणून पाहता पाहता तिथे ही गर्दी जमली. त्या दिवशी जे सभेमध्ये हजर होते ना ते सगळे आता इथं या सरयूच्या काठावर हजर झाले. तेवढ्यात नारद मुनीचं आगमन झालं आणि नारद मुनीनं मग प्रभू श्री रामचंद्रांना थांबवलं. म्हणले प्रभू थांबा, आता काय झालं? म्हणले आता तुम्हाला माघार घ्यावी लागेल. तुम्ही जरी राम असला, तुमचा बाण जरी रामबाण असला तरी याहीपेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ असणारं तुमचं रामनामाचं कवच ते तुमच्या सेवकानं, ते तुमच्या हनुमंतानं धारण केलंय. तेव्हा आता तुम्ही कितीही बाण सोडलेत तरी मात्र तुम्हाला सेवकासमोर, तुमच्या दासासमोर हार पत्करावी लागेल. आणि मग महाराजांनी गोड प्रमाण लिहिलं. पहा,
नामी नारायण होय भक्ताचे अधीन. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तेव्हा त्या सभेमध्ये ज्यांनी प्रश्न विचारला होता ना, नारद मुनींना सगळ्यांना आता विचारावं. तुम्ही मला परवाच्या दिवशी प्रश्न विचारला होता, राम श्रेष्ठ की राम नाम श्रेष्ठ. आता म्हणले तुमच्या समोर सिद्ध झालंय. आता तुम्हीच सांगा, राम श्रेष्ठ की राम नाम श्रेष्ठ. आणि मग सगळ्यांनी एका स्वरामध्ये उत्तर दिलं. काय तुम्ही काय बोला ना गाड्या. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलंय ते या भक्तीमध्ये दिव्य स्थितीला, परमोच्च स्थितीला पोहोचलेले आपल्याला पाहायला सापडतील. पहा, मला वाटतं या विश्वामध्ये अधिकाधिक नामस्मरण जर कोणी केलं असेल तर ते नारद मुनीनं केलंय. नारद मुनीनं जिथं जातील तिथं श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण आपण सगळे ज्या देवावरती प्रेम करतो ना, त्या देवानं नारद मुनीवरती प्रेम करा. मी माझ्या मनानं बोलतच नाही, गोस्वामी तुलसीदासांची गोड भाषा आहे. पहा, नारद जाने वो जागर उत्सव, नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत ना, ती जगताची आदिमाया मा पार्वती उमा तिनं भगवान शिवजींच्या समवेत रामनामाचा अखंडपणे जप करावा. हनुमंतरायानं रामनाम जपलं, परिणाम अपने वस करी प्रभू श्री रामचंद्रानं आपलं अधीन करून घेतलं. तुकोबराय देवाशी संवाद साधतायत. देवा, आतापर्यंत ज्या ज्या भक्तांनी तुझं नामस्मरण केलं त्या त्या भक्तांच्या अधीन तू झालास. मग आता याही भक्ताला हेच दे की माझ्या कंठामध्ये अखंडपणे तुझं नाम राहू दे. अभंगाचं पहिलं चरण. कंठी राहो राम
देवाला मागतायत, देवाकडं मागतायत, देवा हेच दे, काय दे, माझ्या कंठामध्ये तुझं नाम राहू दे. मुळात तुम्हाला मला प्रत्येकाला हा प्रश्न पडावा, तुकोबारायांनी देवाकडे मागताना, देवा तुझं नाम माझ्या मुखात राहू दे, देवा तुझं नाम माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या पोटात राहू दे असं म्हणले नाहीत. काय म्हणलेत? कंठी तुझं नाम माझ्या कंठामध्ये राहू दे. मुळात 4 वाणी आहेत पहा, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. मध्यमा वाणीनं अखंडपणे त्याचं भजन करू दे असं काहीतरी अलौकिक मागतात. मुळात का कंठानं मागावं? पहा, कंठामध्ये जर नामस्मरण नामधारण केलं तर त्या नामाचा परिणाम आतमध्येही जाणवेल आणि त्याच नामाचा परिणाम बाहेरही जाणवेल. माझं बोलणं कळेल पहा तुम्हाला. सोपं उदाहरण सांगते. एखादा जर कंजूसातला कंजूस माणूस असू द्या, इतका कंजूस, त्याला वीज बिल वाचवायचं, त्याला वीज वाचवायची, लाईट बिल वाचवायचं. मग तो काय करतो? त्याच्या घराला जर 2 खोल्या असतील ना, तर तो 2 खोल्यांमध्ये 2 वेगळे बल्ब नाही लावित. तो काय करतो? हा, त्या 2 खोल्यांच्या मधोबर बरोबर एक दरवाजा असतो. त्या 2 खोल्यांमध्ये वेगळं बल्ब नाही लावित. तो 2 खोल्यांच्या मध्ये जो बरोबर मध्ये दरवाजा आहे ना, त्या दरवाजामध्ये एकच बल्ब लावतो. एक बल्ब लावला की परिणाम असा होतो, त्याच बल्बाचा उजेड याही खोलीत पडतो आणि त्याच बल्बाचा उजेड. साधू संतांनी ती स्टिक वापरली, कंठामध्ये धारण केलं. हा दरवाजा आहे आपल्या शरीराचा, कंठ हा दरवाजा आहे, द्वार आहे. आणि त्या द्वारामध्ये जर बल्ब लावला, राम नामाचा बल्ब लावला, तर त्याचा उजेड, त्याचा प्रकाश आतही पडेल आणि बाहेरही पडेल. अवघा जणी प्रकाश जगतामध्ये कार्य करीत असताना कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जणी प्रकाश. कंठामध्ये राम राहू दे, राम नाम राहू दे. याचा अजून एक भाव आपण असा लक्षात घेऊ शकतो. पहा, कंठ ही प्रेमाची जागा आहे, म्हणून साधू संतांनी कंठामध्ये रामनाम मागितलं, जेणेकरून त्याच्याविषयीचा प्रेमभाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. पहा, महाराजांचं प्रमाण सांगेन मी तुम्हाला. कंठी प्रेम परमोच्च अवस्थेला पोहोचतो ना, त्याची झालेली ही स्थिती. पहा, कंठामध्ये राम. मुळात एक सांगू का, आपण नामस्मरण कितीही करू, पण नामस्मरण करीत असताना जर त्याच्याविषयीचं प्रेमच आपल्या अंतःकरणामध्ये नसेल, तर त्याला सुद्धा ते नामस्मरण अपेक्षित नाही, ॲक्सेप्ट नाही, तो मान्य करीत नाही. माझी भाषा नाही, कबीरदास महाराजांची भाषा आहे. राम राम तो सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर, बिना प्रेम को रिझे नाही, तुलसी नंद किशोर. राम राम तर या मुखानं सगळेच म्हणतील, पण विदाऊट
लव विदाऊट प्रेम तो आपलं नामस्मरण अपेक्षित किंवा ॲक्सेप्ट करत नाही, स्वीकारित नाही. मग काय करावं? त्याची भक्ती करीत असताना तो परमात्मा भेटावा असं वाटत असेल ना, सगळ्यात आधी त्याच्याविषयीचा प्रेमभाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा. आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचा प्रेमभाव नसेल तर तो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा तो आपल्याला जवळ घेतच नाही. आतापर्यंत ज्या ज्या संतांनी प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्ती केली ना त्याची ते दिव्य स्थितीला पोहोचलेत. पहा, प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्त केली सावता महाराजांनी. परिणाम सावत्याचे हृदयी बैसे नारायण, सावत्याचे हृदयी बैसे नारायण, कृपेचे सिंहासन घालिया, कृपेचे सिंहासन घालिया, सावत्याचे हृदयी बैसे परिणाम तो विश्वाचा मालक सूक्ष्म रूप धारण करून त्यांच्या हृदयामध्ये स्थित झाला. जनाबाईनं प्रेम केलं, परिणाम हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या गोर. या दिव्य स्थितीला पोहोचले. गोकुळातल्या गवळणीने प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्ती केली. परिणाम त्या गोकुळातल्या गवळणी ब्रह्मरूप झाल्या. गवळणीनं देवाकडं मागताना असं मागितलं, देवा हे श्रीकृष्णा तुला वाटत असेल ना आम्हाला काही द्यावं, आमच्या करता काही करावं, तर हेच कर आणि हेच दे. काय कर? मेरो मन गिरदी धर्यो श्री मनमोहने पास, प्रेम व्याज नमवड्यो अब न किया. त्या गवळणीनं श्रीकृष्णाकडूनच प्रेम मागितलं. परिणाम त्या गवळणी ब्रह्मरूप झाल्या. प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्ती केली राधेनं, प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्ती केली राधेनं. परिणाम असा झाला, राधा राधा करी बासरी. श्रीकृष्णानं नाही, श्रीकृष्णाच्या नावाच्या आधी नाही, श्रीकृष्णाच्या बासुरीनं सुद्धा राधा नामाचा जप करावा. प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्ती केली संत मीराबाईनं. परिणाम तो श्रीकृष्ण परमात्मा विश्वाचा मालक त्या मीराबाईचा कैवारी भावा. राजस्थानच्या रतनसिंग नावाच्या राजाच्या राजपूत घराण्यातली राजकन्या म्हणजे मीराबाई अखंडपणे परमात्म्याची भक्ती करतात. अखंडपणे कुण्या एका साधूच्या कृपेने श्रीकृष्ण मूर्ती मिळाली. अखंडपणे सातत्यानं त्या श्रीकृष्णाच्या समोर बसून राहावं, त्या श्रीकृष्णाचं ध्यान करावं, त्याचंच भजन करावं. पण मात्र झालं असं एकांत मिळत नाही म्हणून आपल्या पित्याला सांगितलं. मीराबाईने अतिशय लहान वय, अतिशय छोटं स्वरूप, पण तरीही मात्र आपल्या पित्याला सांगावं म्हणले, मला पिताश्री मला या श्रीकृष्णाची अखंडपणे शांत निवांत भक्ती करता यावी म्हणून मला सुंदर असं कृष्ण मंदिर, छोटंसं असं कृष्ण मंदिर बांधून द्या. आणि मग त्या राजवाड्याच्या बाहेर आपल्या कन्येला भक्ती करता यावी, भजन करता यावं निवांतपणे. सुंदर श्रीकृष्ण मंदिर बांधून दिलं. आणि त्या कृष्ण मंदिरामध्ये सातत्यानं मीराबाईंना जाऊन बसावं. पूर्णत्वानं त्याला समर्पित झालेली, त्याच्याशीच गप्पा माराव्यात, त्याच्याशीच बोलावं, त्याच्याशीच हसावं, त्याच्याकरता भजन गावं आणि त्यालाच भोग लावावा, त्याला जेव खाऊ घालावं. अखंडपणे याची वर्षानुवर्ष अशी भक्ती सुरू आहे. दिवसेंदिवस भक्ती प्रेम वाढत चाललंय. आणि झालं असं त्या रतनसिंग नावाच्या राजाच्या नगरीमध्ये 4-5 संन्यासींची टोळी आली. आता ते 4-5 संन्यासी आले आणि त्या गावामध्ये अगदी गावाच्या सुरुवातीलाच एक हलवायाचं दुकान होतं. आणि त्या हलवायाच्या दुकानाजवळ गेले आणि त्या हलवायाला विचारलं, म्हणले आम्ही 4-5 संन्यासी आहोत, आम्हाला जरा 1-2 दिवस या गावामध्ये मुक्काम करायचा आहे. आम्हाला असं एखादं घर सांगा की जिथं गेल्यानंतर आम्हाला 2 वेळचं भोजन मिळेल. आणि असं विचारल्यानंतर मग त्या हलवायानं सांगितलं, म्हणले पहा तुम्ही साधू वेशात दिसतात, तुम्ही संन्यासी दिसतात, म्हणून तुम्हाला सांगतो काही नाही, आमच्या राज्याचा जो राजा आहे ना त्या रतनसिंग नावाच्या राजाकडे जा. तिथं गेलात की तुम्हाला भोजनही घडेल आणि भजनही घडेल. तुम्ही संन्यासी आहात म्हणून सांगतोय का? त्या हलवायानं विचारलं त्या संन्यासीने. म्हणले का राजाच्या घरी जायला सांगतात? म्हणे काही नाही, तिथं गेलात ना आमचा राजा इतका ऐश्वर्य संपन्न आहे, इतका उदार आहे, तुम्हाला पंचपक्वान्नाचं भोजन देईल. आणि त्याच राजाची कन्या मीरा, संत मीरा म्हणतात तिला, ती अखंडपणे परमात्म्याचं भजन करते. तुम्ही संन्यासी आहात, साधू आहात म्हणून सांगतो. त्या
राजाच्या राजवाड्यामध्ये जात तुम्हाला भोजनही घडेल आणि भजनही घडेल. आता मात्र संन्यासांना राग आला. आम्हाला लालच दाखवतोय त्या राजाच्या ऐश्वर्य संपन्नतेची, त्या राजाच्या श्रीमंतीची, आम्हाला लालच दाखवतोय स्त्री तत्वाची, असं म्हणल्यानंतर मात्र त्या संन्यासांना राग आला खरा. पण पाहावं तरी ही सगळी एवढे कौतुक सांगतात त्या मीरेच्या भजनाचं, ही मीरा नक्की भजन तरी कसं करते. म्हणून गेले आणि राजवाड्याच्या बाहेरच सुंदर असणारं असं ते कृष्ण मंदिर, त्या कृष्ण मंदिरामध्ये अखंडपणे भजन चालू आहे श्री मीराबाईचं, संत मीराबाईचं. जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, ब्रज जनन यशोदनंदन यमुनाचारी, जय जय संन्यासांनी मात्र राजवाड्यात जायचं विसरले आणि त्या मंदिरामध्ये जाऊन बसले. मीराबाईचं भजन ऐकतात. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, तिथं भोजनही मिळतात, तिथंच राहतात, तिथंच मुक्काम केला, भोजनही मिळतात, भजनही घडतात. 7-8 दिवस झाले, संन्यासी काय हालायला तयार नाहीत आणि यांनी मात्र रोजच त्या मीराबाईच्या समवेत कृष्ण मंदिरामध्ये येऊन बसावं आणि अखंडपणे श्रीकृष्णाचं भजन करावं. आणि ते संन्यासी होते मात्र रामभक्त. यांनी भजन करावं रामाचं. यांचं झालं की कृष्णाचं भजन करावं मीराबाईनं. मीराबाईनं जरा 7-8 दिवस माझ्या पाहिले. मग म्हणले, काय हो तुम्ही रोज माझ्या कृष्णाच्या मंदिरामध्ये येतात आणि मात्र भजन करतात त्या श्रीरामाचं. आता काही आज मी तुमचं चालवण घ्यायचं नाही. आज मात्र माझ्या श्रीकृष्णासमोर बसलात ना, आज तरी तुम्हाला श्रीकृष्णाचं भजन म्हणावं लागतंय, अशी विनंती केली, अशी आज्ञा केली मीरेनं. आणि मग त्या संन्यासांनी लगेच श्रीकृष्णाचं भजन म्हणायला सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, कृष्ण गोविंद गोपाल नंदना, राधे गोविंद गोविंद गोपाल नंदना. मीराबाई म्हणलं, थांबा थांबा, राहू दे तुमचं भजन, आता मी म्हणते. आता मात्र संन्यासांनी पुन्हा ढारली. तू बरी आम्हाला तुझ्या कृष्णाचं भजन म्हणायला लावतेस, तू ही आमच्या रामाचं भजन म्हण. आणि मग मीराबाईनं सुंदर असं रामाचं भजन म्हणावं. पायोजी कृष्ण वेगळे नाहीतच. आणि यांचं इकडे सगळं मंदिरामध्ये असं भक्ती सोहळा सुरू असताना, भजन सुरू असताना पाहिलं गावातल्या 4-5 मंडळींनी, लोकांनी सहन झालं नाही. म्हणून राजाच्या कानावरती चुकीची बातमी दिली. म्हणजे राजन, तुम्हाला हे असं कसं सहन होत आहे? तुमची कन्या उपवर झाली, तरुण्यावस्थेला आली आणि तरी मात्र त्या संन्यासांच्या समवेत मंदिरामध्ये बसते काय, भजन गाते काय, नाचते काय. आणि राजाच्या कानावर मात्र ही बातमी गेल्यानंतर राजा महाराज मात्र चौथाला चिडला. म्हणजे ही कन्या आपल्या कुळाला बट्टा लावते की काय? म्हणून खड्ग घेऊन या शरी भूपाला कृष्ण मंदिरी, वधावयानी ज कुमारी, केवळ लोक अपवाद असतं. राजानं लगेचच खड्ग घेतला हातामध्ये. आता या मुलीला मी जिवंत ठेवीतच
नाही म्हणून रागातच आला. रागात आला खरा, मात्र श्रीकृष्णाच्या त्या मंदिरामध्ये मीराबाई भजनामध्ये इतक्या गुंग आहेत, इतक्या तल्लीन आहेत. ते तल्लीन असलेलं रूप पाहिलं राजानं आणि मात्र दया आली लेकराची. ते खड्ग हातातलं बाहेर खाली टाकलं आणि लेकराला जवळ बोलवलं, मिरेला जवळ बोलवलं आणि सांगितलं, भले मिरे तू इथं भजन करतेस ना, माझी ना नाही, मी तुला नाही म्हणणार नाही, फक्त एक कर, तू इथं भजन करतेस ना, माझ्या 2 अटींचं पालन कर. काय करायचं म्हणले, तू इथं भजन करताना इथं दुसऱ्या कोणत्याच परपुरुषाला इथं फिरकू देऊ नकोस. आणि दुसरी अट अशी, इथं तू भजन करतेस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरती, आता तू मोठी झालीस मग चेहऱ्यावरती घुंगट घे. राजस्थानची पद्धत आहे पहा, आपल्याकडं नाही तसं, आपल्याकडं आता डोक्यावरच राहिलं नाही तर घुंगट कुठून घ्यायचं. त्या मीराबाईनं ऐकलं. मीराबाईनं त्या आपल्या पिताश्रींना जवळ बोलवावं, जवळ श्रीकृष्णाच्या समोर न्यावं आणि म्हणावं, पिताश्री तुम्ही म्हणताय मला मान्य आहे, पण आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सांगितलं की इथं भजन करताना दुसऱ्या पुरुषाला फिरकू देऊ नकोस, मला सांगा इथं श्रीकृष्ण सोडला तर दुसरा कोणता पुरुष तुम्हाला दिसतोय का? असं म्हणल्यानंतर मग संन्यासी उठूनच उभे राहिले ना. संन्यासांना वाटलं ही आम्हाला पुरुष नाही मग बायका समजते की काय. ते सगळे संन्यासी चौदाले पुढे जरा सरसावले. संत मीराबाई इतक्या दिव्य अवस्थेला पोहोचलेल्या संत मीराबाईंना गोड उत्तर द्यावं, पिताश्री या अखिल विश्वामध्ये पूर्ण पुरुष फक्त तो एक श्रीकृष्ण परमात्मा आणि ही बाकी सगळी त्याची प्रकृती. आणि पुन्हा एकदा दुसरी अट सांगावी. मीराबाईंना म्हणावं, पिताश्री तुम्ही म्हणतात चेहऱ्यावरती घुंगट घे, पती समोर असताना, मालक समोर असताना चेहऱ्यावरती घुंगट घेण्याची गरज काय? आता मात्र राजा चिडला. राजाला आश्चर्यचकित वाटलं. म्हणले ही म्हणते पती, आणि कोणता पती? इथल्याच एखाद्या संन्यासाची विवाह केला का काय, जमून घेतलं का काय? म्हणून राजानं कुतूहलानं विचारावं, कोणता पती ग तुझा, कोणता पती? असा प्रश्न विचारल्यानंतर मीरेनं श्रीकृष्णाकडे पाहावं, त्याच्याकडे हात करावा आणि गोड उत्तर द्यावा आपल्या पित्याला. कांत ये मेरो श्याम कन्हैया, कांत ये मेरो श्याम कन्हैया, मैं तन मन से भई जाया, मैं तन मन से भई जाया, कांत ये मेरो श्याम कन्हैया, कांत ये मेरो श्याम कन्हैया. कांत म्हणजे पती. मीराबाईंना उत्तर द्यावं, कांत ये मेरो श्याम कन्हैया, हा श्याम हा श्रीकृष्ण माझा कांत माझा पती आहे. एवढंच नाही पिताश्री, तुम्ही तुमचं परमभाग्य समजा, अख्ख्या विश्वाचा मालक तुमचा जावई झाला. भाग्य बडो हे तेरो पिताजी, भाग्य बडो हे तेरो पिताजी, दुनिया का मालिक जमाई मिलैया, कांत ये मेरो राजा जरा स्तब्ध झाला. आता मात्र राजानं मिरेला प्रश्न विचारावा, मिरे अगं तू त्याला पती मानलंस, तू म्हणतेस म्हणून मीही त्याला माझा जावई मानतो, पण त्यानं तुला पत्नी मानलंय का? असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र मीराबाईला आता कोडं पडलं. आता त्यानं मला पत्नी मानलंय खरं, पण हे यांना कसं सिद्ध करून दाखवायचं? म्हणून राजानं आता सिद्ध करून दाखवण्याकरता आव्हान केलं. म्हणजे आधी आम्हाला सिद्ध करून दे की यानं तुला पत्नी मानलंय, तेव्हा आम्ही मान्य करू. कसं सिद्ध करायचं? मीराबाई मात्र विचारात पडल्या, विचारात गुंग झाला आणि तेवढ्यात राजाचं लक्ष गेलं. मीराबाईनं भोग लावण्याकरता पंचपक्वान्नाचं ताट आणि भोग लावून झाल्यानंतर देवाला खाण्याकरता पानाचा विडा आणलेला होता. तो विडा पाहिला आणि राजानं सांगितलं, म्हणले हे बघ मिरे, तू त्याला पती मानतेस ना, मीही त्याला माझा जावई मानतो. एकट काय करायचंय, हा विडा तो त्याला भोग लावण्याकरता आणलास ना, हा विडा घ्यायचाय आणि त्याला खाऊ घालायचाय. त्यानं जर तुझ्या हातचा विडा खाल्ला, सेवन केला, तर मी समजेन त्यानं तुला पत्नी. आता मात्र मीराबाईनं इतका दृढ विश्वास श्रीकृष्णावरती मीराबाईनं लगेचच आव्हान स्वीकारलं. कारण माहिती होतं आपण त्याच्यावर पूर्णत्वानं भार घातला की तो आपला कैवारी होतो, आपलं मात्र उलट आहे. आपण नैवेद्याचं ताट दाखवायला समोर गेलो ना, आपल्याला उलटा विश्वास आहे, कंप्लीट उलटा. हा कुठं नैवेद्य खाता असतो का? चला उठा, उचला, बसा आपलं जेवायला, नाही का? आपला विश्वास आहे पण उलटा विश्वास आहे. संत मीराबाईचा मात्र इतका दृढ विश्वास, लगेचच आव्हान स्वीकारावं, विडा घ्यावा हातामध्ये, श्रीकृष्णाच्या मुखासमोर न्यावा आणि श्रीकृष्णाला विनंती करावी, आळवणी करावी, प्रार्थना करावी. लिओ मोरी बिडिया मुकुंदा हरी, लिओ मोरी बिडिया मुकुंदा हरी, मुकुंदा हरी.
करते मीरा श्रीकृष्णाच्या सुद्धा अंतःकरणाला पाझर फुटावा. पाषाणाची मूर्ती आहे मात्र तिला सुद्धा चेतना फुटावी आणि हातात त्या मीरेच्या हातातला विडा श्रीकृष्णानं पाषाणाच्या मूर्तीनं ग्रहण करावा. काहीतरी आश्चर्यचकित घडलं, काहीतरी अद्भुत घडलं म्हणून संन्यासी सगळे धावत आले आणि श्रीकृष्णाच्या समोर उभे राहिले. गाभाऱ्यात आले आणि मीरेला प्रश्न विचारतात. मीरे, अगं कितीतरी जपी तपी योगी वर्षानुवर्ष ज्याचं ध्यान करतात, ज्याचं नामस्मरण करतात, त्यांना ज्याची झलक सुद्धा पाहायला मिळत नाही, तो तू कसा आकळवला, तो तू कसा अधीन केला? मीराबाईनं गोड उत्तर द्यावं. पहा, मला ते भजन काय गोड म्हणता येत नाही, पण आपले आबा फार गोड भजन म्हणतात. बैठी संतो के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. काय उत्तर दिलं मीराबाईनं? काही नाही केलं मी, एवढंच केलं. बैठी संतो के संग, मी संतांच्या संगतीमध्ये बसले आणि त्याच्यावरती प्रेमयुक्त अंतकरणानं भक्ती केली, त्याचं नामस्मरण केलं. तुकोबाराय देवाकडे मागतायत, देवा ज्यांच्या संगतीमध्ये अखंड प्रेमाचा कल्लोळ, ज्यांच्या संगतीमध्ये तुझ्याविषयीचा प्रेमभाव निर्माण होतो ना, त्या संतांचा संग मला लाभू दे. अभंगाचं तिसरं चरण. संताची ये बाई, संताची आपण जर पहा, संत का असावे जीवनामध्ये, नामस्मरणही करून घेणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. पहा, भगवान बाबांचा फोटो आपण पाहिला तर बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. मुळात संत भगवान बाबा त्यांच्या कृतीतून तुम्हाला मला प्रत्येकाला निर्देशित करतायत. तुम्हाला मला पाण्यावरती तारणारेच नाही तर या संसाररूपी भवसागरातून तारणारे जर कोण असेल तर ते ग्रंथ आहेत आणि संत आहेत. असे संत आणि ग्रंथ त्यांचं नामस्मरण अखंडपणे मला लाभू दे. तुकोबराय भाव व्यक्त करतायत. संत, ग्रंथ आणि नामस्मरण माझ्याकडून घडलं म्हणजे मग मी हा भवसागर तरुण येईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तर
टाळी वाजवाय सगळ्यांकरता आणि अशीच टाळी वाजून गोड भजन करा. विठोबा समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर माझ्या सद्गुरूंची महती या जगतामध्ये पसरवणं एवढंच माझं या व्यासपीठावरती उभं राहण्याचं आद्य कर्तव्य आहे. माझे सद्गुरू परमपूज्य संत स्वामिनी कृपेजी महाराज गुजरात राज्यामध्ये असणारा शिव अर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग तुलसीगड आणि या तुलसीगडाचे या अधिष्ठानाचे मठाधिपती परमपूज्य संत स्वामिनी कृपेजी महाराज मला वाटतं बहुतेकांना इथं बसलेल्यांपैकी बहुतेकांना स्वामीजींची माहिती आहे. स्वामीजींचं कार्य असं आहे, आपली या जीवनातली सांसारिक जीवनातली व्यावसायिक जीवनातली कोणतीही आरोग्य विषयक सुद्धा कोणतीही समस्या असेल तरी त्या प्रत्येक समस्येचं स्वामीजी विनामूल्य निवारण करतात. मुळात स्वामीजी म्हणजे या कलियुगामध्ये अवतरित झालेले महान संतच आहेत. मात्र या कलियुगाची गरज स्वामीजींनी ओळखली आणि स्वामीजींचं म्हणणं थोडक्यात असं आहे, तुमच्या फाटक्या संसाराची ठिगळं मी जोडतो, तुमचा संसार नेटका मी करतो, पण तुम्ही कसं तरी परमार्थाला लागा असं म्हणतात. एकदा तरी काशीला जावं, एकदा तरी पंढरपूरला जावं, निश्चितपणे जावंच, पण तुम्ही एकदा तरी तुलसीगडावरती या. स्वामीजींचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काशी आणि पंढरपूर दोन्ही एकाच ठिकाणी घडल्याशिवाय नाही. अनेक माय मावल्या माझ्यासमोर बसलेल्या आहेत आणि विशेष जोरात टाळी वाजवा आपल्या तरुण मित्रमंडळाकरता.
तर मला माहिती मला म्हणजे अगदी घरी तारीख घेतल्यापासून सगळी तरुण मंडळीच माझ्याशी बोलते. हे काय ज्येष्ठाच्या आज्ञेतून आलंय मला कीर्तन, पण माझ्या सगळ्या या भावंडांकरता जोरात पुन्हा पुन्हा टाळी वाजवा. त्या तरुण मंडळाचा खरा अट्टहास आहे बरं. आपल्या आई जगदंबेचं सप्तशृंगीचं मंदिर त्याचा जीर्णोद्धार व्हावा. त्या तरुण मंडळाला फक्त आता तुम्ही त्यांच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभं राहा. आणि तरुण मंडळाला माझी एक विनंती, एक तुमच्या बहिणीचं सांगणं आहे असं समजा. तुम्ही या जगतामध्ये कार्य करतात, या समाजामध्ये वावरतात ना, असं कार्य करा, अशी कर्तबगारी करा की जी कर्तबगारी केल्यानं, जे कर्तृत्व केल्यानं आपल्या बापाला आपला अभिमान वाटेल. आणि त्यांना घडवणं काम तुझं आहे बरं, तुमचं आहे बरं का माय मावल्यांनो. तुम्ही नवरात्राचे उपवास धरलेत का? आज कोणता रंग आहे? रंग तेवढा आपला परफेक्ट लक्षात राहतो. तुम्ही देवी मातेचं रूप पाहिलं का? आई सप्तशृंगीचं रूप पाहिलं ना? देवीला किती हात असतात? कधी ती चतुर्भुजा आहे, कधी ती अष्टभुजा आहे. आणि आई सप्तशृंगी पाहिले तर ती 18 भुजांची आहे. तिला 18 हात आहे आणि वेगवेगळ्या हातामध्ये वेगवेगळं शस्त्र धारण केलंय आई जगदंबेनं. आता तुम्ही सगळे हात पाहिले असतील आतापर्यंत, कोणी किंवा नसल, पण आईच्या प्रत्येक हातामध्ये, जगदंबेच्या प्रत्येक हातामध्ये एक एक शस्त्र तुम्ही पाहिलंय ना? नसल तर फोटोत का होईना पण पहा. असं एखादा हात आहे का जगदंबेचा? तिच्या हातात मोबाईल आहे. लय गोड हसू आलं तुम्हाला, म्हणजे माझं बोलणं कळतंय हे. प्रत्येक माय माऊलीला माझं म्हणणं आहे, माझं सांगणं आहे, या लेकराची विनंती आहे असं समजा. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इतके गुंग झालात, टी व्हीमध्ये इतके गुंग झालात की तुमच्या लेकरांना संस्कार लावायला तुम्हाला वेळसुद्धा नाही. फक्त आता या नवरात्रामध्ये असा संकल्प करा, अगदी आजचाच दिवस आणि उद्या तर दसरा आहे, असा संकल्प करा आजच की आतापासून मी माझा मोबाईल, माझी टी व्ही जरा बाजूला ठेवेन आणि माझ्या लेकराला जवळ घेऊन सुसंस्कारांनी सजवेन. निश्चितपणे ती आई जगदंबा तुमच्या माझ्या प्रत्येकावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कसं घडवावं लेकराला, कसं घडवावं? जिजाऊ मासाहेबांना जसं शिवबा राजाला घडवलं ना तसं घडवावं. जिजाऊ मासाहेबांना आपल्यासारखा टी व्ही मोबाईल नाही पाहिला. जिजाऊ मासाहेबांना शिवबा राजाला जवळ बसवावं, मांडीवर बसवावं आणि म्हणावं, श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर जमवोनी, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवोनी, तू तसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, जमवुनी मावळे गडका, रणिवधावया देश शत्रूचा मेळा, उठ रे उठ शिवराया. कसं घडलं जिजाऊ मासाहेबानं? शिवबा राजांना जवळ बसवावं आणि म्हणावं, शिवबा मी तुम्हाला रामाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला कृष्णाची गोष्ट सांगते. परिणाम गोष्टी सांगता सांगता, पुराणातले दाखले देता देता शिवबा राजा घडलेत. आपलं लेकूर आपल्याला, तुमचं माझ्याकडे लक्ष नाही बरं. हां, आपल्या तरुणांचं प्रेरणास्थान इथं हजर झाले. सगळ्यांनी त्यांच्याकरता जरा जोरदार टाळी वाजवा. तुम्ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं बरं. जेवढं तुमचं सामाजिक कार्य आहे तेवढंच तुमचं आध्यात्माची काससुद्धा तुम्ही धरून ठेवलेत. तुमच्या चरणावरती शतशः नतमस्तक होते. उदय भाऊ सांगडे त्यांच्याकरता जरा जोरदार टाळी वाजवा. निश्चितपणे तुम्ही आमच्या तरुणांच्या पाठीमागे उभे आहात, म्हणूनच त्यांनाही तुम्ही आल्यानंतर आनंद झाला. एक सांगेन फक्त, जेवढं जिजाऊ मासाहेबांना शिवबा राजाला घडवलं तेवढं तुम्ही तुमच्या लेकरांवरती संस्कार लावा. जिजाऊ मासाहेबांनी शिवबा राजाला घडवलं, परिणाम असा झाला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या भूमीला शिवबा राजांच्या रूपानं गोड रत्न प्राप्त झालं. शिवबा वीर शिवबा जय
आपल्यावरती खऱ्या अर्थानं प्रसन्न होतील. आई जगदंबा अगदी आजचा मागण्याचा दिवस आहे. आई जगदंबेकडं फक्त एवढंच मागा, संसाराचं मागण्यापेक्षा असं काहीतरी मागा ज्यानं आपण हा संसाररूपी भवसागर तरुण जाऊ. दे जोगवा आई कृपेचा पदर गायनाची वादनाची साथ ज्यांची आपल्याला लाभली. हरिभक्त परायण नागराज महाराज गोरडे, हरिभक्त परायण वैभव महाराज वेलजाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण शिवाजी बाबा साणप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पंढरीनाथ महाराज गरकळ आणि एकदा या बाळगोपाळांकरता टाळकऱ्यांकरता जोर अटळला. तुम्हा सर्वांच्या चरणावरती विशेषतः नतमस्तक होते. सुंदर अशी पक्वाजाची साथ ज्यांची लाभली. हरिभक्त परायण मयूर महाराज पांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही आभार निर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे मला वाटतं आजच्या स्टेजला जास्तीत जास्त रंगत जर कोणामुळे आले असेल तर आपल्या विनकरी बाबांकरता जरा किरण महाराजांच्या करता जरा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन मी तुमच्यासमोर बोलते आहे असे माझे वडील, माझ्या अण्णा या ठिकाणी बसले आहेत. विशेषतः मी तुमच्या सगळ्यांसाठीच मी नवीन, पण अण्णा सगळ्यांच्या अगदी पहा गेल्या 25 वर्षांपासून व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या गावाशी एक विशेष नातं माझ्या अण्णांचं जोडलं गेलं आहे आणि त्याच नात्यानं आज मला इथं बोलवलं गेलं आहे. अगदी निश्चितपणे त्यांच्याच पुण्याईनं त्यांनी कितीतरी जन्माचं जे पुण्य ते आज माझ्या पदरामध्ये घातलंय जणू आणि त्या पुण्याईनं आज मी तुमच्यासमोर उभे. सद्गुरूंचा कृपाशीर्वाद, माझ्या आई वडिलांची पुण्याई, माझ्या अण्णा म्हणजे तुम्हाला नाव सांगितलं कळेल का, संतोष बॉडी मेकर, विश्वकर्मा बॉडी मेकर संतोष भागवत. आणि पहा अगदी माझ्यावरती स्वतःच्या लेखनाप्रमाणे प्रेम करणारे आपल्या या नाशिक जिल्ह्याला लाभलेले एक गोड वारकरी रत्न हरिभक्त परायण साहेबराव महाराज राजगुरू या ठिकाणी बसले आहेत. नव्हे ते एकटेच नाही तर संपूर्ण कुटुंब या ठिकाणी अगदी माझ्यावरती स्वतःच्या लेकराप्रमाणे जीव लावणाऱ्या आई या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे काकांचेही आभार, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचप्रमाणे देवा महाराजांचेही आभार. आणि सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे आपला विनोददादा करता, विनोददादा सांगणे, त्यांच्याकरता जरा जोरात टाळी वाजवा. अगदीच आज जर कधी कीर्तनाला चुकून लेट आला असेल, पहिल्यापासून पाहायचा असेल पुन्हा तर गजर माऊलीचा चॅनल त्याच्यावरती जा आणि पहा. आणि सुंदर असे साऊंड सिस्टीम आहेत, जोग ब्रह्म साऊंड सिस्टीम, जोरात टाळी वाजवायला. सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या चरणावरती विशेषतः पुन्हा नतमस्तक होते. आणि पहा या गावाशी माझे काका संजू काका माझ्यासोबत आलेले आहेत, सुनील काका माझ्यासोबत आलेले आहेत. माझ्या संजू काकांचे व्याही म्हणजे आमचे सानप मामा या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचेही आभार. आणि अगदी आपल्या गावाला लाभलेले एक गोड नागरिक, एक गोड व्यक्तिमत्व वेदमूर्ती वेदाचार्य अमोल गुरुजी मुळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. ज्यांच्या अनुषंगाने ज्यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली विष्णुपंत सानप, संपूर्ण सानप कुटुंबियांची, मला वाटतं या गावात जास्त सानप असेल ना, त्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक, ज्येष्ठाश्रेष्ठांच्या चरणावरती नतमस्तक. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या तरुण भावंडांच्या करता जोरात टाळी वाजवा. त्यांच्या पाठीशी नेहमीपणे असे उभे राहा. अगदी माझ्या प्रतीकदादांना सानप त्यांनी सांगितलं म्हणजे दीदी आमचं कोणाचंच नाव घेऊ नका, पण नक्कीच सांगेन मी तुम्हाला, फक्त या लेकरांच्या पाठीमागं अतिशय ठामपणे उभा राहा. तुमचं हे वैभव कितीतरी पटीनं श्रेष्ठ पटीनं वाढेल पहा पुढच्या काहीच वर्षांमध्ये. झालेली सेवा सद्गुरू चरणी आई जगदंबेच्या चरणी समर्पित करून कोणाचं नाव जर चुकीनं राहिलं असेल तर तुमचं लेकरू समजून माफ करा. मला वाटतं इथं बसलेले सगळेच नावाकरता नाही नामाकरता जमलेले. आई जगदंबेच्या चरणावरती झालेली सेवा, सद्गुरूच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करते. आणि एकदा फक्त सगळ्यांनी हात वरती करा आणि आई जगदंबेचं गोड भजन करा. लाभो लागला